हॅलो, गुड मॉर्निंग. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आज सकाळी सुवीला असं स्कूलसाठी आवरायला घेतलं, तर सुवीला असं आंघोळ करताना डॉगीला सुद्धा घ्यायचं होतं आणि डॉगीशिवाय आंघोळ करणार नाही म्हणला, म्हणून असा हा डॉगी घेऊन आंघोळी करण्यासाठी आला आणि बाथरूममध्ये जाताना असा टॉवेल खांद्यावर टाकून हातात ब्रश आणि डॉगी घेऊन असं सुवीला जायचं असतं. त्यानंतर सुवीला आंघोळ घातले. मग बाल्कनीत गेले तर लक्षात आलं की मोगऱ्याचं झाड आणलं तेव्हा 2 फुलं आणि 4 कळ्या होत्या. तेव्हापासून या झाडाला एक फुलही, एक कळी पण आली नाही. नर्सरीमध्ये कसं काय असतात काय माहीत, सगळ्या फुलांना कळ्या आणि फुले. घरी आल्यावरच काय होतं यांना काय माहीत. इथे सुवीला अशी छत्री घरात ओपन असलेलीच आवडते. छत्री जर मिटवली तर तो पुन्हा ओपन करून बसतो. कंटिन्यू ही छत्री आमची घरात ओपनच असते. इथं सुवीला मी नाश्ता चारायला घेतला होता, तरी पण हा असं ओपन करून छत्रीवर खेळायला असतो. एक तर त्या डॉगीला असं छत्री ओपन करून ठेवायचं असतं. आता तर यात त्याने बल लावतं म्हणून असं ते विक्सच्या टोपानं अडकून ठेवलं, बल लावला म्हणून. इथं नंतर त्याला नाश्ता चारून झाल्यावर भजी करायला घेतली होती. खूप छान अशी भजी आमची झाली होती आज. तीच रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर मी इथे असा मोठा कांदा कापून घेतला आहे. त्यामध्ये तांदळाचं पीठ जरा टाकलं आणि 2 वाट्या असं बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये हळद, धने पावडर आणि जिरं, ओवा हे चोळून घेतलं आहे, म्हणजे त्याचा वास भज्यामध्ये जातो. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकलं आणि हिरव्या मिरच्या असं कट करून घेतल्या होत्या, त्या पण टाकल्या. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. थोडी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकली आणि थोडं पाणी घालून असं पीठ एकसारखं करून घेतलं आणि त्यामध्ये गरम तेल असं 2 चमचे टाकला आणि थोडासा खायचा सोडा टाकला आणि असं भजी तळायला घेतली. तर खूप छान अशी भजी फुगली होती आणि कुरकुरीत अशी भजी आज आमची बनली होती. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. त्यानंतर दुपारी असं कपडे धुवायला घेतलं होतं. कपडे धुताना सुवीर असा येतोच. सुवीने त्याच्या डॉगीच्या घरात लाईट लावली आहे ना. किती भारी आहे. तूच लावलंय ना. सुवीर इकडे बघ. नवीन फोन आहे, डोंगलचं नवीन फोन केले ना.